आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 2025-26 इयत्ता 6वी विषय गणित, गुण 20 मार्क आहेत. फक्त उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 1 अ आहे 4 गुणांसाठी. 1 7 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या लिहा. तर 7 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या आहे 1/7. दुसरा प्रश्न आहे ऋण 9 अधिक 4 बरोबर किती. एका संख्येला ऋण चिन्ह आहे, दुसऱ्या संख्येला धन चिन्ह आहे. अशा वेळेस बेरीज करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 9 मधून 4 गेले 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आहे ऋण, ते ऋण देऊन टाका. उत्तर येईल ऋण 5. तिसरा प्रश्न आहे ऋण 6 या संख्येची विरुद्ध संख्या लिहा. ऋण 6 या संख्येची विरुद्ध संख्या आहे 6 किंवा धन 6. चौथा प्रश्न आहे ज्या रेषेला 2 अंत्यबिंदू असतात त्या रेषेला काय म्हणतात. तर त्या रेषेला रेषाखंड असे म्हणतात. योग्य जोड्या लावा. कोणांची मापे दिलेली आहेत अ स्तंभामध्ये आणि ब स्तंभामध्ये. कोणाचे प्रकार 180 अंशाचा कोन असेल तो असेल सरळ कोन. उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. एकशे 80 अंश मापाच्या कोणाला सरळ कोन म्हणतात. 50 अंशाचा कोन असेल लघु कोन. दोनशे 250 अंश मापाच्या कोनाला प्रविशाल कोन. प्रविशाल कोन. 360 अंश मापाच्या कोनाला पूर्ण कोन. प्रश्न क्रमांक 2 सोडवा. ऋण 6 वजा कंसात ऋण 3. पहिली पायरी असेल ऋण 6. आता ऋण ऋण धन होतं. ऋण 6 अधिक 3 ऋण 3 येईल. कारण ऋण 6 मधून 3 घालवायचे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. दुसरा प्रश्न आहे अधिक 7 वजा कंसात अधिक 2. या ठिकाणी आपल्याला 7 वजा 2, 7 मधून 2 गेले 5, हे आपलं उत्तर असेल. 2 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक ब आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. तर हा जो पूर्णांक आहे 4 गुणुले छेद 5 अधिक अंश 3 आणि छेदाला 5 लिहायचं आहे. बरोबर 4 पंचे 20 अधिक 3 23 छेद 5 होईल. 20 आणि 3 23 छेद 5 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. क प्रश्न आहे अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. 5 ने जर आपण 13 ला भागलो तर किती येईल पहा. या ठिकाणी 5 दुने 10, बाकी उरेल 3. आपल्याला कसं लिहायचं आहे हे भागाकार जो आला 2 तो पूर्णांक असतो. बाकी किती उरली 3 तो अंश लिहायचा आणि छेदाला 5 लिहायचे. 2 पूर्णांक 3 छेद 5 हे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 सोडवा. पहिला प्रश्न आहे 1.1/4 अधिक 3.1/2 बरोबर किती.
प्रश्न परत पहा. 1.1/1/4 अधिक 3.1/2 पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे. तर पहा, जे पूर्णांक आहेत त्यांची वेगळी बेरीज करायची. 1 अधिक 3 अधिक आणि अपूर्णांकाची वेगळी बेरीज करायची. 3 आणि 1 4 अधिक, आता या ठिकाणी लसावी येईन 4. आता आपल्याला छेद समान करायचा असतो. इथं एक संख्या ही दुसऱ्या संख्येच्या पटीमध्ये आहे, त्यामुळं छेद 4 होईल. तर 1 अधिक या 2चा छेद जर आपल्याला 4 करायचा असेल तर अंशाला 2 ने गुणा आणि छेदाला पण 2 ने गुणलं की 4 होईल. 4 अधिक 1 अधिक 2 गुणिले 1 म्हणजे 3. 3/4 म्हणजे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक होईल 4.3/4 हे उत्तर असणार आहे. पुढे 6/7 गुणिले 2/5 6/7 गुणिले 2/5. तर पहा, अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशांशाचा गुणाकार करा आणि छेदाछेदांचा गुणाकार करा. 6 गुणिले 2/7 गुणिले 5 बरोबर 6 दुने 12 आणि 7 5 35. हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक ब. दिलेल्या मापाचा कोन काढा. 70° मापाचा आपल्याला कोन काढायचा आहे. तो तुम्ही काढायचा आहे. लघुकोन तयार होईल. अशा पद्धतीने पेपर सोडवायचा आहे.